काही सोपे तोडगे आणि उपाय. गोरा चणाचा टिळा लावणे किंवा हळद केशर याचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते. गोरा चणाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडे हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या साहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असेल रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी. वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा. घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालणे. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एकही रुपया खर्च करू नये. दुसऱ्या दिवशीपासून खर्च करायला सुरुवात करावी. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशाचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नयेत. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. लक्ष्मीचा फोटो लावावा. हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळा स्फटिकाच्या माळेने जप करावा. ओम कुबेराय नमः. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावून नंतरच देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते. घरात मनी प्लांट लावू नये. पैशाची चणचण भासते. घराबाहेर बाल्कनीत लावू शकता. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 वेळेस जप करावा. धनलाभ होतो. लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्धी उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडेसे तरी पैसे ठेवावेच. मोकळ्या खिशाने घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यात असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल. द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोग सांगितला आहे. द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमा. जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णू सहस्रनामाचा पाठही फार फलदायी आहे. कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यास खिशातून 5 लवंगा किंवा लसणाच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात. यामुळे पैशाच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते. आर्थिक लाभ होतो. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्यास घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे. पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील.